हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया S7 चे IMP क्वेश्चन्स विथ आन्सर. ठीक आहे. याच्यानंतर फक्त एकच सब्जेक्ट राहिलेला आहे आणि फर्स्ट आणि सेकंड इयरचे इंग्लिश मीडियम आपण सुरू करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, विज्ञानाचा अर्थ आणि वैशिष्ट्य काय? बऱ्याच वेळेला 2 मार्क्ससाठी विचारले जातात. तर विज्ञानाचा अर्थ म्हणजे काय? ते विज्ञान म्हणजे निरीक्षण, प्रयोग, तर्कशक्ती व कारण मीमांसेच्या सहाय्याने मिळवलेले जे काही सत्य ज्ञान आहे त्याला करेक्ट नॉलेज असंही म्हणू शकतो आपण. ते असणार आहे विज्ञानाचा अर्थ. याच्या व्यतिरिक्त विज्ञान म्हणजे काय? तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केलेली जी काही प्रणालीबद्ध अभ्यास, एखादी वस्तुस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी जे काही खडतर अभ्यास आपण करतो त्याला म्हणायचं आहे विज्ञान. वैशिष्ट्य आहे तर्कसंगत आणि प्रणालीबद्ध ज्ञान, प्रयोगावर आधारित असतं. विज्ञान विदाऊट एक्सपेरिमेंट होत नाही. निरीक्षण आणि प्रमाणांवर सुद्धा आधारित आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ऑब्झर्वेशनवर. नंतर आहे सतत परिवर्तनशील आणि प्रगतिशील आहे. सर्व मान्य आणि सार्वत्रिक सत्यावर आधारित आहे. प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची वृत्ती विकसित करणारे काय असणार आहे? असे वैशिष्ट्य आहे. 2 मार्क्सला विचारले जातात. दुसरा प्रश्न आहे, विज्ञान विषय संरचनेचे शिक्षकाला होणारे उपयोग कोणते कोणते? तर शिक्षकास अध्यापन नियोजन सुलभ होते. संरचना म्हणजे काय? तर संरचना ही बऱ्याच वेळेला सायन्सची किंवा गणिताची संरचना आपल्याला डायग्राम जी आहे 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला विचारली जाते. तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथे सांगते मी, संरचना म्हणजे काय? तर जसं की हे असणार आहे सायन्स, बरोबर. ही एक ब्रांच आहे किंवा सायन्स एक सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये त्याच्यात 3 ब्रांच पडतात. त्याच्यामध्ये कोणते कोणते असणार आहे? केमिस्ट्री असते, बरोबर. त्याच्यानंतर आहे फिजिक्स, त्याच्यानंतर आहे बायोलॉजी. तर अशा प्रकारे ह्याच्या असणार आहे. ही आहे संरचना किंवा स्ट्रक्चर. आता केमिस्ट्रीमध्ये परत ब्रांच आहे 4. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे, अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे किंवा फिजिकल केमिस्ट्री आहे. अशा प्रकारे फिजिक्स मध्ये असणार आहे क्वांटम फिजिक्स असतं, स्पेक्ट्रम फिजिक्स आहे. अशा प्रकारे ब्रांचेस आहे. बायोलॉजी मध्ये आहे बॉटनी आणि झुलॉजी. मग त्यामध्ये परत अजून अॅनाटॉमी वगैरे येतं. परंतु तुम्ही इथपर्यंत जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स इथे आरामशीर मिळणार आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर जे आहे किंवा संरचना तयार केलेली असते. अशी संरचना डायग्राम तुम्हाला विचारली तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. एंडिंगला मी परत तुम्हाला व्यवस्थितपणे डायग्राम काढून सांगेल. याच्या व्यतिरिक्त जे काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे असा व्हिडिओ आहे, त्यामध्येही मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे की संरचना कशा प्रकारे काढायच्या. तर त्याचे उपयोग काय काय आहे शिक्षकाला? सगळ्यात पहिला म्हणजे काय? तर शिक्षकास अध्यापन नियोजन सुलभ होते. अध्यापनात सुसंगता राखता येते. विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्रमशः विकसित करता येतात. पाठ्यक्रम नियोजन सोपे होते. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करता येते. अशा प्रकारे त्याचे उपयोग असणार आहे. तिसरा प्रश्न आहे, विज्ञान विषयाची संरचना म्हणजे काय? तर विज्ञान विषयात संरचना म्हणजे विषयातील संकल्पना, तत्वे, सिद्धांत, प्रक्रिया, मूल्य यांचा क्रमबद्ध जो काही आराखडा मांडला जातो त्याला म्हणायचं आहे संरचना. मग उदाहरण दिलेलं आहे विज्ञान विषयाची संरचना. संकल्पना काय आहे? पदार्थ, ऊर्जा, बल, गती अशा प्रकारे संकल्पना दिलेल्या आहे. मग त्यावर कोणत्या कोणत्या प्रक्रिया होणार, कोणते कोणते कौशल्य मूलभूत असणार आहे, मूल्य कोणते कोणते असतील हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे, समन्वय म्हणजे काय? तर समन्वय म्हणजे काय? तर जेव्हा एखादा विषय इतर विषयांशी जोडून शिकवला जातो तेव्हा त्याच प्रक्रियेस काय म्हणतात? कोरिलेशन असे म्हणतात. जसं की गणित आणि जो काही सायन्स आणि मॅथमॅटिक्स आहे त्यांचं कशा प्रकारे असणार आहे? आपला हाही विषय कोणता आहे? गणित आणि विज्ञान अध्ययन अध्यापन शास्त्र. तर या दोघांमध्ये काय समायोजन आहे, काय कोरिलेशन आहे, याला म्हणायचं आहे समन्वय. विज्ञानाचा इतर विषयांशी समन्वय जसं की गणिताशी मापन, प्रमाण आहे का, आकडेवारी आहे. भूगोलाशी असणार आहे हवामान, पर्यावरण, पृथ्वी. इतिहासाशी वैज्ञानिक शोधांची इतिहास असेल किंवा म्हणजे काय आकडेवारी आहे, इसवी सन ज्याला आपण म्हणू शकतो. भाषेशी काय आहे? प्रयोगांचे वर्णन, लेखन कौशल्य यांचा समावेश असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोग काय काय आहे किंवा उपाययोजन कसे करायचे? आरोग्य, त्यामध्ये स्वच्छता आली, पोषण, औषध कसे कसे घेतो आपण दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी करत असतो. नंतर संवाद आहे, मोबाईल, टीव्ही, इंटरनेट थ्रू आपण आपल्या जे काही दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा वापर करत असतो. वाहतूक आहे, मोटार, रेल्वे, विमान. ऊर्जा आहे, वीज, इंधन, सौर ऊर्जा. कृषी आहे, खत, बियाणे, कीटकनाशने. अशा प्रकारे 2 मार्क्सला हा एक प्रश्न विचारला जातो. पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? ते त्याचा अर्थ सांगून ते लिहायचं आहे. जुन्या काळापासून वापरात आलेले जे काही ऊर्जा स्रोत असतात त्याला म्हणायचं आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत. जसं की कोळसा आहे, पेट्रोल, लाकूड, नैसर्गिक वायू. संवर्धनाचे उपाय काय आहे? ऊर्जेचा काटकसरीने वापर करणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, पर्यायी ऊर्जा वापरणं. अशा प्रकारे त्याचे उपाय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गतीचे प्रकार व उदाहरण. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बल आहे, बलाचेही विचारले जाऊ शकतात किंवा बाकीचे जे कोणतेही असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बल असणार आहे, गती आहे, त्याच्यानंतर
अजून भरपूर आहे पण मला आता आठवत नाहीये. ठीक आहे, मग रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती असे दोन मेन टाईप पडतात. मग त्यामध्ये सरळ रेषीय गती आहे गाड्या रस्त्यावर जाणं, ज्याला सरळ रेषीय गती म्हणतात. वर्तुळाकार गती आहे जसं की पंख फिरणं. दोलन गती आहे घड्याळाचे लंब खालणे. अशा प्रकारे बाकीही डिस्कस मी मोठ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. 2 मार्क्सला हाही प्रश्न विचारला जातो. तरफ म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. तरफ म्हणजे काय, शेतकरी किंवा कामगार मोठा दगड हटवण्यासाठी मजबूत लोखंडी पहारीचा वापर करतात. अशा यंत्राला तरफ म्हणतात. त्याच्यामध्ये तर्फेचे प्रकार आहे बल, भार, टेकू असे 3 प्रकार पडतात. तर टेकू असणार आहे अशा प्रकारे टेकू असतो बघा, इकडून वेट दिलं की इकडून वर, जसं की सीसॉ टाईप टेकू असतो त्याला आपण म्हणू शकतो. त्रिकोणाचे गुणधर्म काय, तर 3 भुजा आणि 3 कोण असतं, ज्याला त्रिकोण म्हटलं जातं. 3 बाजू आणि 3 कोण. 3 कोणांची बेरीज 180 असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, 2 भुजांची बेरीज तिसऱ्या भुजेपेक्षा जास्त असते. चौकोनाचे प्रकार आणि गुणधर्म, 4ही भुजा समान असतात ज्याला चौकोन म्हणतात. 90-90 याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आयत समोरासमोरच्या ज्या काही भुजा आहेत त्या समान असतात. कोण बरोबर मी तुम्हाला इतक्यात सांगितलं 90 डिग्रीचा असतो. समचतुर्भुज काय आहे, 4 भुजा समान पण कोण समान नसतात बरोबर, जसं की समचतुर्भुज 4 भुजा सेम आहे परंतु त्यांचे जे काही अँगल आहे ते समान नसतात. नंतर साधी यंत्रे, अर्थ कमी बल लावून कार्य करण्यास मदत करणारी जी काही साधने असतात त्यांना म्हणायचं आहे साधी यंत्र. जसं की लिव्हर आहे, पुली, तिरपा, तल. दैनंदिन वापरामध्ये दरवाजाच्या ज्या काही कड्या आहे, सीसॉ आहे, जिना आहे, हुक आहे, अशा प्रकारे साधी यंत्रे आहे जी कमी बल लावून यूज केलेले जातात. आपत्ती व्यवस्थापन बऱ्याच वेळेला विचारलं जातं, डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू शकतो. बीएड मध्ये कालच त्याचा पेपर झालेला आहे. अर्थ आहे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी किंवा परिणाम कमी करण्यासाठी केलेली तयार. प्रकार आहे नैसर्गिक, पूर, भूकंप, चक्रीवादळ आणि मानवनिर्मित ज्याच्यामध्ये आग, अपघात अशा गोष्टी होऊ शकतात. बऱ्याच वेळेला 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जातं. प्रथमोपचार आहे जखम स्वच्छ करणं, रक्तस्राव थांबवणं, रुग्णाला सुरक्षित ठिकाणी नेणं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञान प्रयोगशाळा, त्याची वैशिष्ट्ये काय आहे. विज्ञान प्रयोगशाळेची डायग्राम ही बऱ्याच वेळेला विचारली जाते. तर वैशिष्ट्य आहे प्रकाश, हवा, पाणी यांची सुविधा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सुरक्षित उपकरणे जे की हँडल होतील विद्यार्थ्यांना, ते बंद पडलेले नको. रासायनिक पदार्थांची साठी जे काही सेपरेट कपाट वगैरे आहे त्यांच्या एक्सपायरी डेट वगैरे आहे त्या सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी असायला हवा. निरीक्षण फलक आणि नोंद वही त्या ठिकाणी असायला हवी. देखभाल आहे साधनांचा योग्य वापर करणं, वेळोवेळी तपासणी करणं, प्रयोगानंतर स्वच्छता, क्लिनिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्सला हा क्वेश्चन मोठ्या क्वेश्चन मध्ये विचारला जातो. अभ्यासक्रमात समावेश असणाऱ्या बाबी, उद्दिष्टे, विषय वस्तू, अध्यापन पद्धती, अध्यापन साहित्य, मूल्यमापन पद्धती 2 मार्क्सला विचारलं जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाठ्यक्रम विश्लेषणाचे निकष काय काय असे, तर विषयाची सुसंगता, वय आणि स्तरानुसार सोपेपणा, भाषा स्पष्टता, क्रियाशीलता, मूळ दृष्ट्या उपयोगिता अशा प्रकारे त्याचं असणार आहे. पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती, रेषीय पद्धत, समकेंद्री पद्धत, ऐतिहासिक पद्धत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. ज्याच्यातली समकेंद्री पद्धत तुम्हाला 4 मार्क्सला विचारली जाते. जे काही इयत्तेनुसार त्यांचा जे काही अभ्यासाचा जो काही क्रम आहे किंवा मग अवघड प्रकार जो आहे तो वाढत जातो, हे यामध्ये असतं. ठीक आहे, हे विचारलं जातं. समकेंद्री पद्धतीमध्ये त्रिकोण परिचय आहे, त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाचे प्रमेय, जसं की 6वी, 7वी, 8वी त्या इयत्तेनुसार त्यांचा जो काही पाठ्यक्रमाचा जो काही खोली आहे ती वाढत जाते असे या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आशय विश्लेषणाचे फायदे, विषयाची सखोल समज मिळते, अध्यापन सुलभ होते, योग्य अध्यापन साहित्य निवडता येते, मूल्यमापन सोपे होते. मी 2 ते 3च पॉईंट सांगते आहे, तुम्ही व्यवस्थितपणे आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे. समस्या निराकरण पद्धतीच्या पायऱ्या, तर सगळ्यात पहिला आहे समस्या ओळखणं, त्यानंतर माहिती गोळा करणं, अनुमाने तयार करणं, प्रयोग व चाचणी, निष्कर्ष मांडणं, ऍट दी एंड काय असतं, रिझल्ट इम्पॉर्टंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञान प्रदर्शनाचे फायदे काय काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढते, क्रिएटिव्ह थिंकिंग जे आहे, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढतो, वैज्ञानिक दृष्टिकोन जे आहे ते निर्माण होतात, व्यवहार ज्ञान प्राप्त होते, सहकार्य वृत्ती सुद्धा विकसित होते. घटक नियोजन याच्या ऐवजी कोणतंही एक नियोजन विचारलं जाईल, ते तुम्ही व्यवस्थितपणे लिहायचं आहे. पाठ्यपुस्तकाचे बाह्य अंगानुसार विश्लेषण, जसं की मी तुम्हाला आजच शॉर्ट व्हिडिओमध्ये आज नाही, आय थिंक 3 की 4 तारखेला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये मुखपृष्ठ मध्ये आकर्षक असायला हवं, मलपृष्ठ, मुखपृष्ठ असे पॉइंट लिहून त्यामध्ये 2-3 लाईन तुम्ही लिहायचे आहे. मुद्रण स्पष्ट असायला हवं, चित्रे योग्य आणि रंगीत आहे की नाही ते असायला हवं, कागदाची गुणवत्ता चांगली आहे की नाही, छपाई, बांधणी, प्राईज वगैरे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे असायला
हाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे चर्चा पद्धतीने अध्यापन. विषय निवड, गटात विभागणी, विद्यार्थ्यांनी मते मांडणे, निष्कर्ष काढणे, शिक्षकाचे मार्गदर्शन अशा पद्धती त्यामध्ये चर्चा पद्धत याच्याऐवजी कोणतीही पद्धत विचारली जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापन साहित्याचे महत्व स्पष्ट करा. तर काय काय आहे? तर यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट आहे विद्यार्थ्यांची रुची वाढवणे. म्हणजे काय तर अध्यापनाची जी काही आवड आहे ती विद्यार्थ्यांना निर्माण करणं, संकल्पना स्पष्ट करणं, स्मरणशक्ती वाढवणं, शिकवणे आणि शिकणे हे सोपे करून देणं, लर्निंग ज्याला आपण अध्ययन अध्यापन म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञान मंडळाची आवश्यकता आणि उद्दिष्टे. बऱ्यापैकी 2 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. मग आवश्यकता काय आहे? विद्यार्थ्यांना प्रयोगशील व निरीक्षणशील बनवणं. उद्दिष्ट असणार हे विज्ञान विषयाची आवड निर्माण करणारे जे काही शास्त्र आहे किंवा विज्ञान विषयाची आवड निर्माण करणारे कोपरे ज्याला आपण म्हणतो विज्ञान कोपरा किंवा गणित कोपरा तयार करणं, प्रयोग प्रदर्शने आयोजित करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे वार्षिक नियोजन आराखडा तयार करा. इयत्ता 7वी या व्यतिरिक्त कोणताही इयर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वार्षिक नियोजनाऐवजी घटक नियोजन विचारलं जाऊ शकतं किंवा मासिक नियोजनही विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी 4 तयार करायचा आहे. 4 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे उच्च प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे कोणती? तर पहिला आहे निरीक्षण आणि तर्कशक्ती वाढणं, प्रयोगशील वृत्ती विकसित करणं, समस्या सोडवण्याची जी काही क्षमता आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासणं, गणित विचारशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातील शिक्षकाची भूमिका काय असायला हवी किंवा गणितामध्येही विचारलं जातं विज्ञान विषयामध्ये शिक्षकाची भूमिका काय असायला हवी किंवा गणित विषयामध्ये शिक्षकाची भूमिका काय असायला हवी. अशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्क्सला मोठ्या प्रश्नामध्ये विचारले जातात. ठीक आहे. विज्ञान आणि गणित शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये हाही क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला जातो. तर विज्ञानाचे विषयाचे जे काही सखोल ज्ञान आहे ते असायला हवं, प्रयोगशीलता आणि निरीक्षणशीलता शिक्षकामध्ये असायला हवी, संयम आणि स्पष्टता असायला हवी, ज्या काही डिग्र्या वगैरे लागतात म्हणजे शिक्षकांचं एज्युकेशन त्या विषयासोबत असायला हवं. जसं एज्युकेशन असेल तसा विषय त्यांना चॉईस करता आला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य व्यवस्थितपणे असायला हवे, शैक्षणिक पात्रता ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्थित असायला हवी, व्यावसायिक पात्रता असायला हवी आणि सगळ्यात मेन म्हणजे जो विषय शिक्षक शिकवत आहात त्या विषयामध्ये त्यांची रुची आणि आवड असायला हवी. म्हणजे त्यांनी ते काम मनापासून करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावे? तर सहकार्य वृत्ती असायला हवी, आत्मविश्वास, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, तर्कशुद्ध विचारशक्ती. या व्यतिरिक्त अजून पॉइंट तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञान अभिरुची निर्माण करण्याचे मार्ग कोणते कोणते? तर प्रयोग आणि प्रात्यक्षिक दाखवणं, विज्ञान मंडळांच्या क्रिया करणं, विज्ञान दिन साजरा करणं, विद्या प्रदर्शने आयोजित करणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैज्ञानिक जाणीव जागृतीसाठी कोणते कोणते उपक्रम तुम्ही कॉलेज लेवलला किंवा शाळेमध्ये राबवू शकतात? तर विज्ञान रॅली तुम्ही काढू शकतात, विज्ञान जाणीव जागृतीसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा ठेवू शकतात, विज्ञान दिन सेलिब्रेट करू शकतात, पोस्टर स्पर्धा आहेत त्या करू शकतात, पर्यावरण स्वच्छता मोहीम सुद्धा आयोजित करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉइंटमध्ये 2-2, 3-3 पॉइंट लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सहाध्यायी मूल्यमापनाचे फायदे काय? तर एकमेकांकडून शिकण्याची संधी उपलब्ध करणं, आत्मविश्वास आणि जबाबदारी वाढवणं, सामाजिक समायोजन शिकता येते. सहाध्यायी मूल्यमापनाचे 5 प्रमुख फायदे या ठिकाणी लिहिले आहे. सगळ्यात पहिला आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणं, ज्याच्यामध्ये लर्नर ऍक्टिव्ह असतो. तो काय असतं? एज्युकेशन सगळ्यात चाइल्ड सेंटर असतं ज्याला आपण म्हणू शकतो. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रोसेस असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे आलोचनात्मक व विश्लेषणात्मक विचारशक्ती विकसित होणं. म्हणजे काय तर इतरांचे उत्तर पाहताना योग्य अयोग्य करण्याची जी काही क्षमता आहे ते विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात होते. स्वमूल्यमापन कौशल्य विकसित करणं, सेल्फ लर्निंग ज्याला आपण म्हणतो, जसं की कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे, ज्ञान रचनावाद. इतरांना पाहून विद्यार्थी स्वतःच्या कामातील चुका ओळखतात आणि त्या सुधारवतात. याला डायग्नोस्टिक टेस्ट किंवा नैदानिक चाचणी सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. जे काही विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे आहे ते शोधून काढायचे आणि ते सुधारायचा ट्राय करणं, ज्याला डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतात. नेक्स्ट आहे सहकार्य व संवाद कौशल्यामध्ये वाढ होते. गटात काम करण्याची, चर्चा करण्याची आणि मदत करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाते. नेक्स्ट आहे ताबडतोब व प्रभावी फीडबॅक मिळतो. म्हणजे काय तर लगेच विद्यार्थी त्यावर अभिप्राय देत असतात, त्यामुळे शिकण्यामध्ये अजून काय होते? सुधारणा येते किंवा वेग येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे घटक चाचणी नमुना तयार करायचा. जसं की आधी वार्षिक चाचणी बघितला, इथे घटक चाचणी प्रकारे 5 क्वेश्चन किंवा मग
10 ते 12 क्वेश्चन करायचे, त्यामध्ये 4 मार्क्सला रिकाम्या जागा, 4 मार्क्सला एका वाक्यात प्रश्न, अशा प्रकारे तुम्ही 20 मार्क्सचा जो काही घटक चाचणी नमुना आहे तो तयार करायचा. यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे. लास्ट क्वेश्चन आहे क्षेत्रफेटीचे मूल्यमापन. 3 मार्क्सला विचारलं जातं क्षेत्रफेट म्हणजे काय आणि क्षेत्रफेटीचे मूल्यमापन तुम्ही कशा प्रकारे कराल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की वीज केंद्र भेटायला तुम्ही भेट दिली आणि त्यामधून तुम्ही काय काय केलं, निरीक्षण नोंदवही तुमची जी काही आहे ती पूर्ण आहे की नाही ते बघितलं, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सहभाग त्यामध्ये वाढवला, भेटीतील निष्कर्ष आणि सादरीकरण केलं, अशा प्रकारे त्यामध्ये मूल्यमापन तुम्ही लिहायचं आहे. अशा प्रकारे 30 ते 35 क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहे. यातले बरेचसे क्वेश्चन पेपरला बऱ्याच वेळेला विचारले जातात. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.